श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात. माझी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे म्हणजे तुम्ही खरंच खूप पॉझिटिव्ह असणार आहात. आणि मी तुमच्याशी खूप म्हणजे तुमची एनर्जी खूप चेंज व्हावी, तुम्ही पॉझिटिव्ह राहावात यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत असते, जेणेकरून माझ्याकडूनही काहीतरी एनर्जी पॉझिटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचावीत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आत्ताचा टॉपिक यासाठी असणार आहे की डिसेंबर मंथ मकर राशीसाठी कसा राहणार आहे, काय तुमच्या डेस्टिनीमध्ये आहे, काय शुभ काय अशुभ, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत. तर चला आपण रिडिंगला सुरुवात करूयात की तुमच्या डेस्टिनीमध्ये काय आहे. तर बघूयात आपला पुढचा विषय. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मकर राशीसाठी येणारा डिसेंबर मंथ कसा असणार आहे, मला प्लीज गाईड करून सांगा. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्युअर्स आहे त्यांच्या आयुष्यातली नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ दे, पॉझिटिव्ह विचार त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ दे, सगळं काम त्यांचं सक्सेस होऊ दे, धनलक्ष्मी स्थिर राहू दे, देवदेवतांचा आशीर्वाद त्यांच्यावरती राहू दे, नकारात्मक ऊर्जा आहे ती त्यांच्या आयुष्यातून पूर्णपणे नाहीशी होऊ दे. श्री स्वामी समर्थ. चला आपण आता बघूया मकर राशीसाठी येणारा डिसेंबर मंथ कसा राहणार आहे. येणारा डिसेंबर मंथ कसा राहणार आहे. येणारा डिसेंबर मंथ कसा राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. ओके, बघा श्री स्वामी समर्थांचंच कार्ड आलेलं आहे. बहुतेक तुम्ही स्वामी सेवेकरी असू शकता, दत्त महाराजांची सेवा करत असू शकता, बाळूमामाचं काहीतरी करू शकत असता, किंवा घोड्यावरचा देव तुम्हाला कुल देव असू शकतो. अशा काही गोष्टी असू शकतात तुम्हाला. ओके, पण महिना खूप छान आहे तुम्हाला. या महिन्यामध्ये थोडं वादविवादावर तुम्हाला बंधन घालावं लागणार आहे या महिन्यामध्ये. तर चला मी सांगू शकते. हे बघा, जर तुम्ही स्वामी पहिला आठवडा जो आहे तर तुम्ही स्वामी सेवा करत असाल, मार्गशीर्ष महिन्यातली उपासना करत असाल, घरात तुमच्या पूजाविधी काहीतरी गुरुवारची होत असेल, पण गुरुवारची पूजा करत असताना तुम्ही स्वामी समर्थांची पण सेवा करत असू शकता. तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये वादविवाद होण्याची शक्यता असेल, किंवा अजून काहीतरी अभद्र घडेल, किंवा भांडण घडेल, किंवा एकमेकांशी न बोलणे, चिडचिड होणे, अशा काही गोष्टी जर घरात होत असाल तर तुम्ही काही भ्यायची गरज नाही. हे स्वामींचा आशीर्वाद आहे. कारण वाईट काय चांगलं काय व्हायचं असेल तर स्वामी आधी वाईटच करतात आणि मग आपल्याशी चांगलं घडत असतं. त्यामुळे तुम्हाला भ्यायची काही गरज नाहीये, की हे स्वामींचंच काहीतरी संकेत आहे हे समजायचं आहे आणि पूर्ण आठवडा तो तसाच घालवायचा आहे. मनाला त्रास करून घ्यायचं नाही, वेदना करून घ्यायची नाही की माझं हे असं का झालं. पण दुसऱ्या आठवड्यामध्ये काहीतरी चेंज होताना दिसेल तुम्हाला, काहीतरी वेगळं घडतंय असं काहीतरी दिसेल, पॉझिटिव्ह काहीतरी मनामध्ये फिलिंग येतील की जेणेकरून पॉझिटिव्ह घडतं आहे. आठवड्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये काहीतरी विटनेस येईल, काहीतरी अपेक्षा, होप्स, ताण तणाव किंवा स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे, अशा काही गोष्टी सिच्युएशन तुमच्या मनामध्ये येत राहतील, जेणेकरून तुम्हाला असं सतत फील होत राहील की आपण कुठंतरी कमी आहे, आपलं अजून कोणतंच काम सेटल झालेलं नाही, आपण एवढं देवाचं करत आहे किंवा आपण एवढं काम करत आहे, पण माझ्या काही गोष्टी सेटल होत नाहीत, व्यवस्थित मार्गी लागत नाहीयेत, काय करावं काय नाही करावं, असं वाटतंय की तुम्हाला काहीतरी असं माझ्याकडे काम यावं की जेणेकरून माझं सगळं पैसे अडक्याचं, सगळं देणे घेण्याचं काम व्यवस्थित व्हावं, घरची परिस्थिती सुधारावी. अशा गोष्टी तुम्हाला सतत आठवत राहणार आहेत. आणि आठवड्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये जर बघायचं गेलं तर एक ब्रह्मांडाचं, जेवढी तुम्ही महिन्याभरात पूजा केलेली आहे, एक ब्रह्मांडाचं कवच तुमच्या भोवती होताना दिसत आहे आणि पैसा अबंडन्स येण्याचे काहीतरी असे चान्सेस तुमच्या हाती लागणार आहेत. असं काहीतरी असं एक आयुष्यात एक चांदणी चमकणार आहे, जेणेकरून तुमचं काहीतरी आयुष्य बदलताना दिसत आहे. ह्या डिसेंबर महिन्याच्या अखेरला 2026 मध्ये काहीतरी त्याची एंट्री चांगली होताना दिसत आहे. ते सुद्धा खूप 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 भाग्यवान तुम्ही आहात. पण थोडं मनावर ताबा ठेवायचा आहे. असं नाही की महिनाभर जेवढं सांगितलं तेवढं. पण अधूनमधून जर किरकोळ वाद होणे, भांडण होणे, एकमेकांशी न पटणे, ह्याच्यापासून थोडं सावध राहायचं आहे. दुसऱ्याला उलट बोलायचं नाही. दुसरे जण आपली चूक नसताना समोरचं जर आपल्याशी बोलत असेल तर शांत बसणं कधीही चांगलं, हे लक्षात ठेवायचं आहे. वाद कुणाशी घालायचा नाहीये. हे महिन्यामध्ये हे तुम्हाला पाळायचं आहे की कुणाशी काही वाद घालायचा नाहीये. आता शुभ रंग बोलायला गेला तर शुभ अंक जर सांगायला गेला तर थोडं मला समजून घेत जा, कारण हे सगळं व्यवस्थित सांगण्याच्या नादात माझ्या तोंडातून चुकून शब्द जात असतात. तेवढं मला प्लीज ऍडजस्ट करत जावा. शुभ अंक जो आहे तो 4 आहे तुमच्यासाठी. आणि केसरी कलर, चॉकलेटी डार्क कलर, पिवळा कलर
आणि हे 3 कलर तुमच्यासाठी शुभ मानलेले आहेत. हे 3 कलर. अजून अशुभ मानायला गेलं तर शेवाळी कलर घालायचा नाही. दगडी कलर आणि दगडी कलर, स्किन कलर हे 3 वेअर करायचे नाहीयेत, तुम्हाला वापरायचे नाहीयेत. आणि ह्या महिन्यामध्ये अशुभ कलर, अशुभ रंग म्हणजे सॉरी अशुभ संख्या कोणतीच नाहीये. तरी सुद्धा मी ॲडव्हान्स म्हणून तुम्हाला 5 नंबर हा देते, कारण 5 नंबर हा तुम्हाला थोडासा धोकेदायक आहे. बाकीचे सगळे दिवस तुमचे चांगले राहणार आहेत. 5 तारखेला कोणतं शुभ कार्य तुम्हाला करायचं नाहीये. 4 तारीख आहे. 4 प्रत्येक गोष्टीत 4 आलं पाहिजे ह्या महिन्यामध्ये. ते कव्हर करत राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह होत राहील यातून. अजून आहे व्यवस्थित आहे सगळं या महिन्यामध्ये. बाकीचं काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये तुम्हाला. कवड्यांवरती बघते की तुम्हाला या महिन्यामध्ये काय आहे की आई देवी, माता जानाई देवी, रेणुका देवी काय तुम्हाला देत आहे. श्री स्वामी समर्थ. आई उठे जाई श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त. यस, थोडं तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे मनावरती, कारण या महिन्यामध्ये थोडासा त्रास दिसतो आहे तुम्हाला. एका गोष्टीमागं वारंवार तोच विचार करत राहिला तर हा सगळा महिना वेस्ट जाताना दिसत आहे. थोडंसं कंट्रोल ठेवायचं आहे. आता ही गोष्ट आहे, ह्याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे, पण ह्यालाच सगळा महिना देऊन चालणार नाही. अखंड महिन्याची मेहनत मी यालाच देऊ शकत नाही. दुसरंही काम आहे आपलं, त्याला सुद्धा आपल्याला वेळ द्यायचा आहे. ह्या गोष्टीसाठी मी वेळ पूर्ण दिला तर माझा पूर्ण हे डिसेंबर मंथ जो आहे पूर्ण स्टॉप होऊन जाईल. काहीच त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की एका गोष्टीमागं फिरत बसायचं नाही. हे व्हायचं ते टायमाला होत राहणार आहे. आयुष्याचा तुम्ही दिवसभराचा वेळ जरी दिला तरी सुद्धा ते होणार त्यावेळेलाच होणार आहे. त्यामुळे इथं जास्त वेळ द्यायचा नाहीये. सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष पाहिजे, हे थोडक्यात सांगण्याचा उद्देश आहे. अजून तिसरा असा म्हणजे थर्ड पार्टी रिलेटेड काही जर गोष्टी असतील तुमच्या, एकतर बिझनेससाठी असेल, करिअरसाठी असेल किंवा घरामध्ये असतील. थर्ड पार्टी असं नाही की थर्ड पार्टी म्हणजे तिसरा व्यक्ती म्हणजे आपल्या नवरा बायको किंवा लव्ह रिलेशनमध्ये किंवा अनैतिक संबंधामध्ये, तर ते काय असतंच, त्याचा विषय सोडून द्या. पण लव्ह रिलेशनमध्ये म्हणा, पार्टनर म्हणजे एकमेकांशी नवरा बायकोचं रिलेशन असते, त्यातील थर्ड पार्टी असं नाही. कामा रिलेटेड बॉस असू शकतात किंवा घरात आई वडील सासू सासरे हे सगळे असू शकतात. यामध्ये एखाद्याचा कोणाचा तरी तुम्हाला त्रास होताना दिसतो आहे, ते तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यावे लागेल, जेणेकरून हा महिना तुम्हाला व्यवस्थित जाईल. आणि त्या थर्ड पार्टी रिलेटेड तुमच्या जर वादविवाद जर काय झाले तर तुम्हाला जरासं समजून घ्यायची समजून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये ठेवली पाहिजे या महिन्यामध्ये, जेणेकरून समोरचा तुम्हाला त्रास देणार नाही किंवा तुम्हाला स्वतःला मनस्ताप होणार नाहीये की भले ती समोरच्याची किती चुकी आहे आणि मला इतकं त्रास सहन होत आहे, त्यामुळे खूप तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. तुम्ही त्यामध्ये पडूच नका. ते बोलताय ना, बोलून द्या, त्याचं त्याला बघू देत. आपण त्यामध्ये पडायचं नाही, आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. आपलं मी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे, मार्गावरती फोकस करायचा आहे, जेणेकरून या महिन्यामध्ये तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे ते तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे, ते करायचं आहे. जे इकडं काय करत आहे त्याच्याकडे लक्ष तुम्हाला द्यायचं नाही. लाईफची सेटलता काय आहे, काय मला करायचं आहे हे तुमच्या डोक्यात पाहिजे आहे, ते तुम्हाला करायचं आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 ठीक आहे. हा महिना खूप खूप चांगला आहे तुम्हाला. पुढचं मला काही सांगण्यापर्यंत काही नाही आहे, कारण देवीने तुम्हाला उजवाच कौल दिलेला आहे, 9च आहे. काही सुद्धा भिण्याची गरज नाहीये. तर चला आपण पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये भेटू, जेणेकरून तुम्हाला पुढच्या महिन्याची रीडिंग किंवा पुढच्या महिन्याची एनर्जी 2026 जानेवारी पूर्ण मंथची एनर्जी काय असेल हे तुम्हाला सांगण्यासाठी नंतरच्या एपिसोडमध्ये भेटू. नंतरच्या भागामध्ये भेटू. त्यासाठी मला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहाल. माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.